राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले ह्याच्यामुळे आपलं पित्त का खवळावं? राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून, तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहाने आपण दिलेला नाही. जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलं नाहीत त्यांना. आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाही आहे, मोदी कुबड्यांवर आहेत. आणि राहुल गांधी परभणीत आले. आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून. आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते. गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण. राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवता. त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो. राहुल गांधीमुळे बीडचा अपराध जो आहे हा देशपातळीवर गेला आणि आपली बेआबरू झाली. एका सरपंचाची, आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची, ह्याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केला का ही आमच्या मनात शंका आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये. राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत, ती हत्याच आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने, मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे. आपण जाताय ना निर्लज्जासारखे. सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची. आणि पाठीमागून आपण ज्यांनी ह्या हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय. ह्याच्यावर बोला. खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत, जस्टिस सुब्रमण्यम. त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे. पण सगळे जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे. कुठे माणुसकी? या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या